नमस्कार, मी यामिनी दळवी. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे पश्चिम महाराष्ट्रातली. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील महाराष्ट्रातील जिल्ह्यांना अतिवृष्टीचा तडाखा बसलाय. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार आहेत. उद्या ते सोलापूरचा दौरा करणार आहेत, तर 21 तारखेला त्यांचा उस्मानाबादचा दौरा ठरलाय. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उद्यापासून 3 दिवस नुकसानग्रस्त दौऱ्यावर आहेत. फडणवीस बारामतीमधून आपल्या दौऱ्याला सुरुवात करतील. कुरकुंभ, इंदापूर, टेंभुर्णी, करमाळा या ठिकाणी ते भेट देणार आहेत आणि पुढे उस्मानाबादकडे ते रवाना होतील. काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तुळजापूरमध्ये जाऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली आहे. सकाळी 9:15च्या सुमारास शरद पवार तुळजापुरामध्ये दाखल झाले होते. शरद पवार येताच कार्यकर्त्यांनी इथे मोठी गर्दी केली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्याच्या सूचना शरद पवार यांनी केल्या. मात्र कार्यकर्त्यांनी त्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केलं. शरद पवार यांनी लोहारा तालुक्यामधल्या सास्तूर गावामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. कधी न भरून येणारं नुकसान झालंय असं पवार म्हणाले. या संकटाला खचून न जाता एका धीरानं सामना करण्याचं आवाहन सुद्धा पवारांनी केलंय. शरद पवार येत्या 10 दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. राज्याच्या खासदारांचं शिष्टमंडळ जाऊन मोदींची भेट घेणार आहेत असं पवारांनी सांगितलंय. पावसानं राज्यातल्या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय, त्यामुळे केंद्रानं महाराष्ट्राला मदत करावी असंही पवार म्हणाले. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यामधल्या उजनी गावात शरद पवार यांनी धावती भेट दिली. यावेळी रस्त्यावर थांबूनच त्यांनी पाहणी केली आणि त्यानंतर पुन्हा त्यांचा ताफा उस्मानाबादकडे रवाना झाला. शरद पवार पंढरपूरमध्ये दाखल होताच कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी कार्यकर्त्यांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी सल्ला दिला. मात्र कार्यकर्त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि नियमांचं उल्लंघन सुद्धा केलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्याच्या सूचना पवारांनी दिल्या होत्या, मात्र कार्यकर्त्यांनी काही त्या पाळल्या नाहीत. शरद पवारांनी आज दिवसभरात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन भेट दिली आणि पीक नुकसानीची पाहणी सुद्धा केली. अनेक शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला आणि त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या. मात्र अनेक शेतकऱ्यांना पवारांपर्यंत पोहोचता आलं नाही. संभाजीराजे छत्रपती यांनी पाहणी दरम्यान तामलवाडी गावामधल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी वाहून गेलेले तलाव, विहिरींचे तुटलेले तुकडे, फळबागा, सोयाबीन, तूर या सगळ्या पिकांची सुद्धा पाहणी केली. नुकसानाची परिस्थिती बघून दुःख होतंय. सरकारनं काहीतरी ठोस मदत करावी असं सुद्धा ते म्हणाले. जालन्यातील घनसावंगी आणि अंबड तालुक्यामध्ये झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी पालकमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. नुकसानग्रस्त एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही असं त्यांनी म्हटलंय. सर्व अधिकाऱ्यांना यासंबंधी त्यांनी सूचना दिल्या आहेत. सामाजिक न्याय मंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. सोयाबीन, कापूस आणि खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून लवकरच कॅबिनेटमध्ये हा विषय मांडू असं सुद्धा त्यांनी आश्वासन दिलं. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागांचा पाहणी दौरा सुरू केलाय. मुसळधार पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची ते बांधावर जाऊन पाहणी करतायत. त्याचबरोबर शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांनी इतर राज्यांबरोबर कोकणातील नुकसानग्रस्त भागामध्ये दौरा करावा अशी मागणी आमदार योगेश कदम यांनी केली आहे. गेल्या 6 महिन्यात कोकणातील शेतकऱ्यांनी 2 नैसर्गिक संकटांचा सामना केलाय. त्यामुळे भात शेतीचं मोठं नुकसान झालंय. त्यांना जास्तीत जास्त मदत करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली आहे. भाताचं कोठार समजल्या जाणाऱ्या रायगड जिल्ह्यात यंदा मात्र पावसानं भात शेतीचं मोठं नुकसान झालं. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी रायगडमधील माणगाव आणि पेणमध्ये नुकसान झालेल्या भात शेतीची पाहणी केली. शेताच्या बांधावर जाऊन ते शेतकऱ्यांना भेटले आणि त्यांच्याशी त्यांनी संवाद साधला. सरकारने लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नये. शेतकरी हवालदिल झालेला असताना सरकार नेमकं काय करतंय असा सवालही दरेकरांनी उपस्थित केलाय.
ज्यांनी शेतकऱ्यांना साले म्हणून संबोधलं त्या भाजप नेत्यांचं शेतकरी प्रेम बेगडी असून शेतकऱ्यांबद्दल त्यांचं प्रेम कधीपासून जागं झालं असा खोचक सवाल शिवसेना नेते आणि माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकरांनी रावसाहेब दानवे यांना विचारलाय। रावसाहेब दानवेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरात बसून काम करतात अशी टीका केली होती। दानवेंच्या या टीकेचा खोतकरांनी समाचार घेतला। धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक या सगळीकडे वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये भर पडली आहे। राज्याचे माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी नेवासा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवादही साधला। यावेळी त्यांनी 1 वर्षापूर्वी शेतकऱ्यांना काय आश्वासन दिलं ते आठवा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलं। शेतकरी हवालदिल झाला आहे, त्याला तातडीने मदतीची गरज आहे असं सुद्धा ते म्हणाले। शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये पिकाची नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी समाज क्रांती आघाडीने उडीद पिकाची होळी करून निषेध नोंदवलाय। सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही त्यांनी दिलाय। वाशिम जिल्ह्यातील मालेगाव, रिसोड या शहरासह तालुक्यातील अनेक ठिकाणी पावसाचा जोरदार तडाखा बसलाय। विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला, त्यामुळे सखल भागामध्ये पाणी साचलं। सततच्या मुसळधार पावसामुळे खरीपाच्या सोयाबीन आणि कपाशी या पिकांचं मोठं नुकसान झालंय। मनमाड, येवला, चांदवडसह नाशिकच्या ग्रामीण भागातही जोरदार पाऊस झाला। या पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचलं होतं। या पावसामुळे पिकांनाही मोठा फटका बसलाय आणि बळीराजाच्या संकटामध्ये वाढ झाली आहे। जळगाव जिल्ह्यातील रावेर हत्याकांडात पकडण्यात आलेल्या संशयित आरोपींच्या पालकांनी या घटनेमध्ये आपल्या मुलांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे। त्यांनी केलेलं हे कृत्य धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणार आहे अशी सुद्धा प्रतिक्रिया संशयित आरोपीच्या आईवडिलांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना दिली आहे। जळगावच्या रावेर हत्याकांड प्रकरणात हत्येसोबत पोक्सोचा सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलाय। हत्येच्या गुन्ह्यासोबत बाल लैंगिक अत्याचार याचा गुन्हा नोंदवला गेलाय। पोलिसांनी पत्रकार परिषदेमध्ये यासंबंधीची माहिती दिली आहे। 2 वर्षाच्या चिमुरडीला घरात झोपली असताना अज्ञातांनी उचलून नेलंय आणि तिचा खूनही केलाय। हा सगळा प्रकार धुळ्यामधील निंबूळ या गावामध्ये घडलाय। प्राची महाजन असं या मुलीचं नाव असून ती घरात नाही हे लक्षात येताच तिची शोधाशोध सुरू झाली आणि त्यानंतर गावापासून 3 किलोमीटरवर असलेल्या विहिरीमध्ये तिचा मृतदेह आढळून आला। या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे। भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याची चर्चा होती, मात्र खडसेंनीच या सगळ्या चर्चेला पूर्णविराम दिलाय। आपण भाजपचा राजीनामा दिलेला नसल्याचं त्यांनी ANIशी बोलताना म्हटलंय। दरम्यान नाथाभाऊंनी पक्षाचा राजीनामा दिला नाही, ते स्वतःचं नुकसान करून घेणार नाहीत असं चंद्रकांत पाटील म्हणाले। महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातील वक्तव्याचा आमदार बच्चू कडू यांनी निषेध केलाय। त्या वक्तव्याची तपासणी होणं गरजेचं आहे असं मत बच्चू कडू यांनी व्यक्त केलंय। राज्यात आघाडीत बिघाडी करून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाजप आणि राज्यपालांची खेळी असून ती आम्ही यशस्वी होऊ देणार नाही असं बच्चू कडू म्हणाले। ही वेळ मंदिर मस्जिद उघडण्याची नसून हॉस्पिटल्स, शाळा, कॉलेजेस हे कसे उघडता येतील याच्याकडे लक्ष द्यावं असं सुद्धा कडू म्हणाले। कल्याणच्या रुग्णालयात एकाच दिवशी 9 मुलींचा जन्म झाल्याची अनोखी घटना घडली आहे। नवरात्रीमध्ये या मुलींचा जन्म झाल्यामुळे नवदुर्गांनी जन्म घेतला अशी भावना व्यक्त होते। कल्याणमधील सुप्रसिद्ध डॉक्टर अश्विनी कक्कर यांच्या मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये शनिवारी 11 महिलांची प्रसूती झाली। यातील 9 महिलांनी या मुलींना जन्म दिला। मुंबई-बेंगलोर हायवेवर साताऱ्याहून मुंबईकडे जाणाऱ्या नॅनो कारला अचानक आग लागली। आगीत ही गाडी जळून पूर्णपणे खाक झाली आहे। सुदैवानं या आगीमध्ये जीवितहानी झाली नाही। वारजेजवळ ही घटना घडली आहे। मागच्या गाडीतल्या प्रवाशांनी गाडीमधून धूर येत असल्याचं सांगितलं, त्यामुळे गाडीमध्ये असलेले पती पत्नी आणि दोन्ही मुलं लगेच उतरले आणि काही क्षणांमध्ये संपूर्ण गाडीनं पेट घेतला। भिवंडीमध्ये भीषण अपघातात दुचाकीवरचे दोघे सख्खे भाऊ जागीच ठार झालेत। भिवंडी तालुक्यातील माणकोली अंजूर रोडवर सुसाट वेगात असलेल्या विटांच्या ट्रकची या दुचाकीला जोरदार धडक बसली आणि हा अपघात झाला। यामध्ये विश्वास भोईर आणि नीलकंठ भोईर या दोघा सख्ख्या भावांचा मृत्यू झाला।
बीड शहरातील शिवराज चौकामध्ये मध्यरात्री चोरी झाली आहे। अज्ञात चोरट्यांनी चौकातील 3 दुकानं फोडली। तिन्ही दुकानांमधून हजारोंच्या रकमेसह मुद्देमाल लंपास करण्यात आला। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस अधिक तपास करत आहेत। कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाचा आज दुसरा दिवस। या निमित्तानं अंबाबाई देवीची पाराशरांना महाविष्णू स्वरूप दर्शन या स्वरूपामध्ये पूजा बांधण्यात आली आहे। राज्यातील 250 कुळांचं कुलदैवत असलेल्या खानदेशची कुलस्वामिनी ग्रामदैवत आई एकविरा देवीच्या नवरात्रोत्सवाला सुद्धा सुरुवात झाली आहे। या मंदिराला गेल्या 700 वर्षांची जुनी परंपरा आहे। दरम्यान यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देवीचा शारदीय नवरात्र उत्सव सध्या साधेपणाने साजरा होतोय। रत्नागिरीमधल्या दाभोळमधील स्वयंभू चंडिका देवीचं मंदिर प्रसिद्ध आहे। हे मंदिर पांडवकालीन दगडी भुयारामध्ये वसलेलं आहे। नवरात्रोत्सवामध्ये इथे दरवर्षी लाखो भाविक येत असतात। यंदा मात्र या परिसरात शुकशुकाट बघायला मिळतोय। वाशिम जिल्ह्याच्या नागरतास इथलं 450 वर्ष जुन्या असलेल्या जगदंबा देवी मंदिरामध्ये शारदीय नवरात्रोत्सवाकरता लाखो भाविक दरवर्षी येतात। यावर्षी कोरोनाच्यामुळे भाविकांना या मंदिर प्रवेशामध्ये बंदी घालण्यात आली आहे। त्यामुळे परिसरात शुकशुकाट आहे। यंदा हा उत्सव साधेपणाने साजरा केला जातोय। अकोल्यातील रुद्रायणी मंदिर कोरोनामुळे बंद आहे। त्यामुळे भक्तांना गडाच्या पायरीवरूनच दर्शन घ्यावं लागतंय। हा परिसर श्रीरामाच्या स्पर्शाने पावन झालाय अशी आख्यायिका आहे। बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची। लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता पाहूयात उर्वरित बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 दिवसात दुसऱ्यांदा कोरोनाची परिस्थिती आणि संभाव्य लसींच्या व्यवस्थापनाचा आढावा घेतला। कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध झाल्यानंतर त्वरित लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे या दृष्टीने तयारी करण्याच्या सूचना मोदींनी राष्ट्रीय तज्ञ गटाला केल्या आहेत। देशात सामूहिक संसर्ग झाला आहे, पण तो काही राज्यांपर्यंतच मर्यादित असून अद्याप सगळीकडे पसरलेला नाही अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी दिली आहे। संडे संवाद या त्यांच्या सोशल मीडियामधल्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते। भारत कम्युनिटी संसर्गापर्यंत येऊन ठेपल्याचं यावेळी त्यांनी मान्य केलंय। फेब्रुवारी 2021 पर्यंत कोरोनाचं संकट आटोक्यात येईल असा दावा सरकारनं स्थापन केलेल्या वैज्ञानिकांच्या समितीने केलाय। आता कोरोनाच्या साथीचा आलेख हळूहळू ढासळण्यास सुरुवात होईल आणि फेब्रुवारी 2021 पर्यंत भारतातील कोरोनाची साथ आटोक्यात येईल असं वैज्ञानिकांच्या या समितीनं म्हटलं आहे। काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही योगी आदित्यनाथ यांच्यावरती निशाणा साधलाय। मुलींवर होणारे अत्याचार पाहून मुख्यमंत्री नेमकं कोणतं मिशन चालवत आहेत ते सांगू शकतील का असा सवाल प्रियंका गांधी यांनी ट्विटरवरून केलाय। शनिवारी पावसानं हैदराबादला पुन्हा एकदा झोडपून काढलं। रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी भरलं होतं। तर पाणी भरल्यामुळे पुन्हा एकदा हैदराबादमधलं जनजीवन विस्कळीत झालेलं बघायला मिळालं। स्टील्थ डिस्ट्रॉयर INS चेन्नई या युद्धनौकेवरून ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूज या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली आहे। चाचणी दरम्यान या क्षेपणास्त्राने अरबी समुद्रातील एका लक्ष्यावरती अचूकपणे निशाणा साधला। ब्रह्मोस क्षेपणास्त्र प्राइम स्ट्राइक शस्त्राच्या रूपात समुद्रातील मोठ्या अंतरावरील लक्ष्यावरती निशाणा साधू शकणार आहे। बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी भारतामध्ये क्रिकेट सुरू करण्याबाबत मोठी घोषणा केली आहे। रणजी ट्रॉफीचा मोसम 1 जानेवारीपासून सुरू होईल असं त्यांनी सांगितलंय। बीसीसीआयच्या बैठकीमध्ये भारतातल्या स्थानिक क्रिकेटबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। या बैठकीनंतर जानेवारी 2021 पासून स्थानिक स्पर्धा सुरू होतील असं गांगुलींनी सांगितलंय। अभिनेत्री पायल घोषने अनुराग कश्यपवर केलेल्या आरोपासंदर्भात आता एका क्रिकेटपटूचं सुद्धा तिने नाव घेतलंय। पायलनं ट्विट करत अनुराग कश्यपनं लैंगिक अत्याचार केल्याचं या क्रिकेटपटूला माहीत होतं, मात्र आता तो मौन धरतोय असं तिनं म्हटलंय। अभिनेता अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी ही मुख्य भूमिकेमध्ये असणारा लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। हा चित्रपट कंचना या तमिळ चित्रपटाचा रिमेक आहे। या चित्रपटाचं दिग्दर्शन राघव लॉरेन्स यांनी केलंय।
अभिनेता आयुष्मान खुरानाच्या बधाई हो या चित्रपटाला आज 2 वर्ष पूर्ण होत आहेत आणि अशातच बधाई हो याच्या सिक्वेलची सुद्धा घोषणा करण्यात आली आहे। या सिनेमाच्या सिक्वेलचं नाव बधाई 2 असं असणार आहे। या सिनेमामध्ये राजकुमार राव यांच्यासोबत अभिनेत्री भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहे। बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे आज इथेच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।